स्वाधार योजना 2024-25 साठी आता महत्त्वाची अपडेट आली आहे आणि अपडेट ही ऑफिशियली आलेली आहे। तर विद्यार्थ्यांना डेट वाढवून दिलेली आहे, तरी विद्यार्थ्यांचे फॉर्म बाकी असेल तर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेतली होती ऑफिसमधून, परंतु ऑफिसमधून आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की डेट वाढणार नाही, परंतु पुण्यावरून एक अपडेट आहे की स्वाधारची डेट आहे ही आता वाढवून देण्यात येणार आहे। कारण भरपूर विद्यार्थी अजूनसुद्धा फॉर्म भरायचे बाकी आहे, कारण साईडमध्ये भरपूर अडचणी येत आहे। काही विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकलेले आहे, त्यांच्या त्रुट्यासुद्धा भरपूर आहेत आणि त्या कंप्लीट होत नाही आहे, फॉर्म एडिट होत नाही। त्यामुळे आता आपल्याला एडिट ऑप्शनसुद्धा येऊ शकणार आहे। साईडवर आल्यानंतर आय मार्क बटन दिलेलं आहे। आय मार्क बटनमध्ये सर्वात टॉप पोझिशनला बघू शकता की स्वाधार अंतिम तारीख 15/1/2025 वाढवलेली आहे, म्हणजे 15 दिवस अजून मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे बाकी असेल ते विद्यार्थी 15 तारखेपर्यंत अर्ज भरू शकतात, किंवा ज्यांचे फॉर्ममध्ये काही त्रुट्या असेल तर आपल्याला एडिटचं ऑप्शन येणार अशाबद्दलची अपडेट आहे, परंतु अजूनपर्यंत ऑप्शन आलेलं नाही आहे। जर ऑप्शन आलं तर ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगण्यात येईल, त्याप्रकारे तुम्ही फॉर्म एडिट करू शकता। तरी ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे बाकी असेल ते विद्यार्थी आता 15 तारखेपर्यंत अर्ज भरू शकतात। राहिला प्रश्न वसतिगृहाला प्रवेश घेतल्याबद्दलचे जेही स्टुडंट असतील त्यांच्यासाठी अजून तरी कोणतीही अपडेट नाही आहे, परंतु आता अपडेट येण्याचे चान्सेस आहेत। जर अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे की आता डेट वाढवून दिलेली आहे, तरी आता अर्ज बाकी असेल तर अर्ज भरू शकता। तर स्वाधारबद्दल पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।